सो बघा आजपासून काही महिन्यापूर्वी मी डिसिजन घेतला होता करिअर फेज मध्ये वर्क सुरुवात करण्याचा. आणि त्या माझ्या एका डिसिजनने आज माझी लाईफ पूर्णपणे चेंज तर केलीच आहे. प्रत्येक जणाचा ड्रीम असते घुमण्याचा फिरण्याचा, आणि माझा सुद्धा ड्रीम होता तर मी पण गोव्याला जाणार, मी पण एन्जॉय करणार. आणि तो ड्रीम आज करिअर फेज मुळे पॉसिबल होता. करिअर फेज मुळे मी एन्जॉय करू शकत आहे. नेक्स्ट 4 ते 5 दिवस मी गोव्यामध्ये राहणार आणि हे जे पूर्ण खर्च आहे, पूर्ण हॉटेलचं मॅनेजमेंट, पूर्ण खाणं, सर्व काही एन्जॉय करणे, घुमणे फिरणे, सर्व काही करिअर फेजच्या साईडला स्पॉन्सर आहे. म्हणजे करिअर फेज फ्री मध्ये ट्रिप सुद्धा प्रोव्हाइड करत असतो आणि हे ट्रिप करिअर फेजच्या साईडने स्पॉन्सर आहे. सो सिरियसली यार करिअर फेज जॉईन करून माझी लाईफ तर चेंज झाली आहे. मी इन्कम तर करत आहे, त्याचबरोबर मी एन्जॉय पण करत आहे, फ्री मध्ये ट्रिप सुद्धा एन्जॉय करत आहे. सो गाईज बघा, एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ट्रिप बद्दल इन्फॉर्मेशन किंवा ट्रिप मध्ये काय ऍक्टिव्हिटी केली हे मी नाही दाखवू शकणार आहे. तर मी काय करणार आहे, मी विचार करत आहे की जे दिवस आहेत 4 ते 5 दिवसाची ट्रिप आहे, तर प्रत्येक दिवसाचा डे 1, डे 2, डे 3 अशा पद्धतीने मी ब्लॉग क्रिएट करणार आहे. आणि ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार आहे की आज आम्ही गोव्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी केली. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की करिअरच्या साईडने जे रूम, ज्या रिसॉर्ट मध्ये बुक झाले जे रूम आहे ते किती जास्त ब्युटिफुल आहे. आणि सिरियसली बघितल्यानंतर ना मी एकदम दंग झालो, कारण की इतकी ब्युटिफुल आणि इतकी छान रूम आहे ना की तुम्ही सुद्धा बघून म्हणाल एकदम वाव. कारण की हे जे रूम आहे करिअरच्या साईडने फुल्ली स्पॉन्सर्ड आहे, फ्री आहे, जे की 4 ते 5 दिवसासाठी आम्ही या रूम मध्ये स्टे करणार आहोत. आणि सिरियसली खूप जास्त ब्युटिफुल आहे. तुम्ही एकदा रूमचा व्ह्यू बघा. सो गाईज करिअर फेजच्या साईडने फुल्ली स्पॉन्सर्ड ट्रिप आहे. म्हणजे हे हॉटेल, हे रूम आणि जितके पण जेवण वगैरे सर्व काही करिअर फेजच्या साईडने स्पॉन्सर असते. म्हणजे काय तर करिअर फेजचा पार्ट बनवून मी माझी लाईफ तर चेंज केली आहे, मी इन्कम तर करतच आहे, मी अचिव्हमेंट तर करतच आहे. त्याचबरोबर मला करिअर फेजच्या साईडने फुल्ली स्पॉन्सर्ड ट्रिप सुद्धा एन्जॉय करायला मिळत आहे. कधी मनाली, कधी नैनिताल आणि आता गोवा, आणि समोर पण खूप जास्त लाईक इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा करिअर फेजच्या साईडने जाणार आहे. सो सिरियसली यार करिअर फेजचा पार्ट म्हणून माझी तर लाईफ चेंज झालीच आहे. आणि हा आता नेक्स्ट जे पण ऍक्टिव्हिटीज होणार आहेत या ट्रिपमध्ये, आता नेक्स्ट 4 ते 5 दिवसामध्ये सर्व काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला माझ्या व्लॉगद्वारे, माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार आहेत. तर कनेक्टेड राहा. मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्लॉगद्वारे की हे जे ट्रिप होत असतात त्या किती जास्त लक्झरियस होत असतात आणि काय काय ऍक्टिव्हिटी होत असतात. ओके. हे एव्हरीवन, दिस इज हर्षल. आज आहे आपल्या गोवा ट्रिपचं डे 2 आणि आज आम्ही जाणार आहोत बीचेस वरती. सगळ्यात आधी जाणार आहोत आम्ही सिक्वेरियम बीच वरती, त्याच्यानंतर अग्वादा फोर्ट आणि त्याच्यानंतर बागा बीच वरती. आजपर्यंत टीव्ही मध्ये, पिक्चरामध्ये, रील्स, फोटोमध्ये फक्त समुद्र बघितलं होतं, बीच बघितलं होतं. बट आता फर्स्ट टाइम लाईफ मध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स बीचचा सुद्धा घेणार आहे. मी सिरियसली खूप जास्त एक्साइटेड आहे. रेडी सुद्धा झालोय, खाली ट्रॅव्हलर सुद्धा येऊन आहेत, सर्व काही रेडी आहे. आता फक्त जायचं आहे आणि बीचेसला एक्सप्लोर करायचं. मी सिरियसली खूप जास्त एक्साइटेड आहे. तुम्हाला समोर कळणारच आहे माझ्या व्हिडिओज मध्ये माझं काय रिॲक्शन होते, काय सर्व काय असणार आहे. सिरियसली आय एम व्हेरी 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 सो मच एक्साइटेड. ओके, सो मी पूर्णपणे रेडी आहे. खाली ट्रॅव्हल सुद्धा आल्यात. आता आम्ही सर्वजण ट्रॅव्हल्स मध्ये जाणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत सिक्वेरियम बीच वरती, त्याच्यानंतर अग्वादा फोर्ट आणि त्याच्यानंतर बागा बीच वरती. सो आता मी तुम्हाला म्हणणार डायरेक्ट सिक्वेरियम बीच वरती. ओके. सो गाईज फायनली बीच माझ्या समोर आहे, समुद्र माझ्या समोर आहे. अँड सिरियसली तुम्ही माझ्या फेसवरून समजू शकता किती जास्त हॅपी अँड हाऊ एक्साइटेड. वाव यार, एक मिनिट. वाव यार, फर्स्ट टाइम मी समुद्र बघत आहे. वाव,
एक्सप्लेन नाही करू शकत आहे. OMG. सो गाइस फर्स्ट टाइम मी आता बीचवरती जात आहे अँड काही नाही चलो. सो गाईज आम्ही आता या फोर्टवरती आलो आणि इथून सिरियसली यार वा किती छान व्ह्यू येत आहे. सी व्ह्यू. सो गाईज राईट नाव मी आहे अग्वादा फोर्टवरती आणि सिरियसली खूप छान फोर्ट आहे आणि याच्यामध्ये स्पेशल हे जे आहेत नाही माझ्या मागे हे खूप स्पेशल वाटले. म्हणजे याच्या अंदर एक पूर्णच्या पूर्ण हॉल आहे आणि याच्यावरती जर आपण काही बोलू तर त्याच्या अंदरून खूप जास्त इको येते. म्हणजे तो जो आपण बोलत आहोत तो ऑलमोस्ट 4 ते 5दा रिपीट होतो. 4 ते 5 नाही 10-15दा रिपीट होत आहे. सो खूप छान आहे अँड आता नेक्स्ट लोकेशनवरती जाणार आहोत आम्ही. क्या बोला? मैं गरीब हूँ. हे गाईज फोर्ट बघून तर झालं. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशनवरती आणि नेक्स्ट लोकेशन कोणती आहे डोंट नो. आज तिथे जाऊन माहिती होणार आहे. बट या फोर्टमध्ये असं काही जास्त इंटरेस्टिंग तर नव्हतं. बस ते आवाजाचं होतं आणि याच्यामध्ये समुद्राचा बी खूप छान येत आहे. सही गाईज इतकं छान सनसेट मी आजपर्यंत बघितला नव्हता. आणि मागे तुम्ही बघत आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला डीजेचा. अँड राईट नाऊ आय एम इन बागा बीच आणि बागा बीच आणि सिरियसली खूप जास्त ब्युटिफुल सनसेट आहे. फर्स्ट टाइम इतका ब्युटिफुल सनसेट मी बघत आहे.
काही लोक म्हणतात की ऑनलाईन बिझनेसने काहीच होत नाही, करिअर ऑफिसमध्ये एनरोल करून काय होणार आहे. तर बघा राईट नाव आय मीन गोवा आणि गोव्याला एन्जॉय करताय, सर्व काही पॉसिबल झालं करिअर ऑफिसमुळे. अँड माझ्या एका डिसिजनमुळे सुखी होता करिअर ऑफिसमध्ये एनरोल करण्याचा. जर एनरोल केला नसता तर आज आय थिंक मी कुठेतरी 10-15 हजार रुपये जॉब केलं असतं, बट इतकं 6 फिगरमध्ये मंथली आणलं असतं आणि असं फ्रीमध्ये ट्रिपसुद्धा एन्जॉय केलं नसतं. राईट. सो येस, दिस इज माय बेस्ट डिसिजन. जर तुम्ही डिसिजन घेता तर तुम्ही पण अशा पद्धतीचे लक्झरी ट्रिप्स फ्रीमध्ये एन्जॉय करू शकता. फक्त तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आणि सुरुवात करायचं आहे. बाकी माझ्या साईडने ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. आता डे 3 सुद्धा येणार आहे, जर आलं असेल तर जाऊन बघून घ्या. आणि आता आम्ही डिनरला चाललो, डिनर झाल्यानंतर मग या व्लॉगला सुद्धा मी एंड करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाकी बाय बाय.